बारामती लोकसभेत शिंदे गटाचे विजय शिवतारे हे बंडखोरीच्या भूमिकेत आहेत आणि ते वारंवार अजित पवारांना टार्गेट करतायत आणि याच अनुषंगाने मावळ लोकसभेतील अजित पवार गटाने एक भूमिका घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल तर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली, परंतु परत एकदा आज विजय शिवतारेंनी अजित पवारांना टार्गेट केले। त्यांच्यात माणुसकी नाही असं ते म्हणतात। विजय शिवतारे वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करतायत आणि आम्ही आता एकत्र महायुती, विरोधकांनी काही बोललं तर त्याला कोणी आडू शकत, परंतु महायुतीमध्ये जेव्हा आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो, एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार, तर अशा पद्धतीने एखाद्या नेत्याने आमच्या नेत्याविषयी बोलणं हे आम्हाला कदापि पटत नाहीये। काल आम्ही आमची पिंपरी चिंचवड शहरात बैठक घेतली, त्याच्यामध्ये आम्ही नंतर प्रेसला सांगितलं की असं जर वारंवार त्यांच्याकडनं वक्तव्य होणार असतील तर आम्ही सुद्धा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी त्यांच्या उद्या तो मावळची जागा कोणाला मिळेल माहीत नाही, परंतु मावळची जागा जर त्यांच्या उमेदवाराला दिली तर पिंपरी चिंचवड शहरातले राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता त्यांचं काम करणार नाही। म्हणजे तुमचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान आहे आमचं। त्यांना पहिलं तर आम्ही विनंती केलेली, आम्ही वारंवार सांगितलंय, तरी त्यांच्यात बदल होत नाही आणि मग आमची त्या संदर्भातली ही भूमिका आहे। त्याच्यामुळे एक तर त्यांनी थांबवावं, शांत करावं, अन्यथा मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे। आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार तर दिसतंय शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हेच मावळ लोकसभेत या ठिकाणी संजोग वगैरे यांच्या समोर उभे असतील। आता शिवतारे तिकडे बंडखोरी करतायत, इथं पण तुमची काही बंडखोरी करण्याचा विचार आहे का? कारण तुम्ही म्हणताय की भाऊसाहेब भोईर तुमचे इच्छुक उमेदवार आहेत। उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। बंडखोरी मग करणार का? तशा बंडखोरीची आमची भूमिका नाही। आम्ही महायुतीत आहोत, आम्ही युतीचा धर्म पाळणार आहोत, परंतु अशा पद्धतीने जर ते बोलत असतील तर आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केली। पण त्यांची जबाबदारी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला, नेत्याला समजून सांगावं। तुम्ही संजोग वगैरेंचा प्रचार करणार? आमची भूमिका आज आम्ही सांगितलेली, आम्ही त्यांच्या प्रचारात उतरणार नाही। जोपर्यंत ते विजय शिवतारेंना गप्प करत नाही तोपर्यंत आमची ती भूमिका राहणार। त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी। विजय शिवतारेंची बंडखोरी कायम राहिली तर तुम्ही संजोग वगैरेंचा प्रचार करणार? आमची भूमिका आज तरी स्पष्टपणे आम्ही मांडलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी होतील आणि वरिष्ठ नेत्यांकडून जे काही आम्हाला सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। तर एका अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अजित पवारांचा पिंपरी चिंचवडचा गट जो आहे तो या ठिकाणी आव्हान देतोय, विजय शिवतारेंना समज द्या, अन्यथा आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही। याचा अर्थ महाविकास आघाडीचे संजोग वगैरे यांचा अजित पवारांचा गट प्रचार करणार का? कॅमेरामन राजेश बिडकर सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।